पुण्यातल्या बोपोडीमध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद मॉडेल स्कूलच्या आवारात चक्क गांजाची शेती होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे। 11 ऑगस्ट रोजी दुपारी 4च्या दरम्यान ही बातमी समोर आलेली आहे। शाळेच्या महिला रखवालदाराने शाळेच्या आवारातच गांजाची झाडे लावल्याचा आरोप आहे। आपण हे दृश्य तीच पाहतोय। पुणे महानगरपालिकेचे शिक्षण मंडळाचे माजी सदस्य अमित मुरकुटे यांनी हा सगळा प्रकार उघडकीस आणलेला आहे आणि यानंतर महिला रखवालदाराच्या बदलीची मागणी करण्यात येत आहे। पालकांनी देखील त्यांच्या बदलीची मागणी केल्याचं समजतंय। आपण हे दृश्य तीच पाहतोय। डॉक्टर राजेंद्र प्रसाद मॉडेल स्कूल या परिसरामध्येच ही गांजाची शेती महिला रखवालदाराने केल्याचं सांगितलं जात आहे। नमस्कार, मी अमित ज्ञानेश्वर मुरकुटे, माजी सदस्य शिक्षण मंडळ पुणे महानगरपालिका। आज आपण बोपोडी येथील डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळेत आलो आहोत। डॉक्टर राजेंद्र प्रसाद शाळेत असणाऱ्या महिला रखवालदारासंदर्भात आत्तापर्यंत आपण बऱ्याचदा पुणे महानगरपालिकेला आणि शिक्षण मंडळाला पत्र दिलं होतं, पण आत्तापर्यंत त्यांची बदली झाली नाही। पालकांनी आत्तापर्यंत माझ्याकडं अनेकदा मागणी केली की या रखवालदाराचे बदली करून घ्या। कित्येक पालकांनी सांगितलं की ही महिला रखवालदार दारू पिते, तिच्या आणि तिच्या नवऱ्यामध्ये वाद होत असतात, ते शाळा चालू असताना देखील होते, ही कामावरती नसते। अनेक गोष्टी आत्तापर्यंत झाल्या, आपण महानगरपालिकेला याचं पत्र देखील दिलं, पण याच्यावर कुठल्याही प्रकारची कारवाई झाली नाही। हाईट म्हणजे आत्ता काही गोष्टी काही पालकांनी माझ्या निदर्शनात आणून दिल्या की ह्या महिला रखवालदाराने तिच्या घराच्या बरोबर समोर गांजाची झाडं लावलेली आहेत आणि ही गांजाची झाडं 3 ते 4 फुटापर्यंत वाढलेली आहेत। असं होत असताना प्रशासन ह्याकडे दुर्लक्ष कसं काय करू शकतं? जर शाळेचं कुंपणच शेत खात असेल तर मग येत्या काळामध्ये या शाळेचं काय भवितव्य असणार? त्या महिला रखवालदाराची बदली व्हावी म्हणून मी वैयक्तिक 30/1/2025ला देखील शेवटचं पत्र दिलं होतं। त्याच्या आधी मी 2दा फॉलोअप घेतला होता, पण आत्तापर्यंत कुठल्याही गोष्टीचं फॉलोअप झालं नाही। आपल्या मराठी मीडियमचे मुख्याध्यापक, इंग्लिश मीडियमचे मुख्याध्यापक यांनी देखील तिच्या बदली संदर्भात पत्र दिलं होतं। शाळेने वारंवार मागणी केली की त्या महिला रखवालदाराची बदली व्हावी। मी देखील त्याचा पाठपुरावा घेत होतो, पण प्रशासनामध्ये त्यांना कुठला तरी वरद हस्त होता, ज्यामुळे त्यांची ही बदली झाली नाही। मी माननीय आयुक्तांना विनंती करतो की त्या महिला रखवालदाराची बदली करावी किंवा त्यांना बडतर्फ करावं व त्याचबरोबर आत्तापर्यंत ज्यांनी त्यांना मदत केली, ज्याच्यामुळे ते ह्या जागी आत्तापर्यंत होते, त्यांच्यावर देखील कारवाई होईल। धन्यवाद।